चला 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 थांबा 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 थांबा. काय रे बाबड्या, तुझा पहिला पाडवा आहे ना? मग आम्हाला काय त्याच? काय नाही म्हणजे श्रीखंडपुरी आहे पण ती माईकडून. तुमच्याकडून काय? नाना तेव्हा मला मेघनाकडून एक छानसा उखाणा हवा आहे. अहो तरच आम्ही श्रीखंडपुरी खाणार. काय रे बरोबर की नाही? नाना हा. चला 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 पटकन पटकन. बरं येते. आशीर्वाद सासू सासऱ्यांचा, आधार जाऊन आनंदेचा, भरल्या घरात गोड सहवास आदित्याचा. प्रेमानं भरवते घास श्रीखंडपुरीचा. वा छान छान. कशी दिसते आम्ही? अरे वा, एकदम मस्त. काय आवडली ना साडी? हो, खूप आवडली. नाही आणि तसंही ना तुझा चॉईस जरा स्पेशलच आहे. माझ्या चॉईस मध्ये गडबड आहे. हो, बसा इथे. पण छान वाटतं नाही नवे कपडे घातल्यावर? हो ग, एक ना उत्साह येतो ना, कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि नवं काहीतरी करायची इच्छा होते. तू म्हणतोस तेही बरोबर आहे रे. जरा नव्या कपड्यांची मजा असते. आपण काय करूया ना अमित, आपण फक्त पाडवाच नाही तर वर्षभरातले सगळे बारीक सारीक सण साजरे करूया आणि प्रत्येक सणाला ना नवीन कपडे घ्यायचे. असो, छान हसतेस, पण छान दिसतेस. अशीच हसत राहा. आणि येणार हे नववर्ष, ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समाधानाची जावं. थँक्यू अँड विश यू द सेम माय डिअर हजबंड. चला एक फेरफटका मारून या. म्हणजे एवढी नवीन छान साडी नेसलीस, देवळात जाऊया. आपली माकडं कुठे बघ, तीन, त्यांना घेऊन जाऊया. हो चालेल, बोलावते मी त्यांना. आम्ही हा? पण भाऊबीजेला मला गणेश दादाकडे जायचंय, लक्षात आहे ना तुझ्या? हो जाऊया ना, असं काय. चल बोलवते मी. बोलो बोलो बोलो. काय पाडवीणबाई खुश ना? ए पाडव्या, पाडवीणबाई काय गाढवीणबाई म्हटल्यासारखं वाटतं. खरंय. काय? नाही नाही म्हणजे तू म्हणतेस ते खरंय असं मला म्हणायचं होतं. पण खुश आहेस ना? हो खूप खुश आहे. ए, सतीश तू आणलेला हा ड्रेस मला खूप खूप आवडला. म्हणजे काय चॉईस किस काय? पण आदित्यने कसली सॉलिड धम्माल केली ना. म्हणजे ते अंगठी वगैरे लपवून. सतीश ए तू पण अशी काहीतरी युक्ती शोधून काढणार आहे. अर्चू तुला माहितीये ना मी मंद आहे. तुझ्याशी लग्न केलं तेव्हा तुला कळलं होतं. अय्या बरोबर. अय्या काय ग निघालात का? हो ग, तुम्ही येत नाहीच आहे ना? नाही ग आम्ही नाहीच येतो. मग चित्रा तरी पाठव ना ग. थांब विचारते तिला. चित्रा, ए चित्रा. हा काय ग वहिनी? अगं तू जातेस का यांच्याबरोबर फिरायला? नाही नको, मी नाही जात. अगं जा की. नाही नको, घरीच थांबते. अगं चल ना चित्रा. नको वहिनी, थांबते घरीच. ठीक आहे तुम्ही जा, ती नाही येते. चल येतो. हा, अच्छा एन्जॉय. बाय. मयू त्रास देऊ नकोस हं मामाला. हो हो. अरे बापरे. आय 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 आय. काय झाली का वामकुक्षी? नाही म्हंटल उतरली की नाही गुंगी अजून? उतरली उतरली उतरली. अरे काय साधी सुधी गुंगी होते का ती? आधी अंग रगडलं होतंस. श्रीखंडपुरी गुंगी आली नसती तरच नवल. हे पण मजा आली, मजा आली. हो ना. मुलाबाळांबरोबर सण साजरा केला, नवीन वर्षाचं स्वागत केलं. अरे सुख सुख म्हणतात ते अजून काय असतं मग. खरंय हो तुमचं. पण आदित्यने जरा घाबरवलंच होतं. हा मला वाटलं आदित्य तुमच्याच वळणावर जातोय की काय. अखंड प्रेम ना. आठवतंय ना, 1 वर्ष तुम्ही मला ओवाळणी म्हणून चिठ्ठी लिहून पाठवली होती. अखंड प्रेम तीच घातली होती मला ओवाळणीत. ए
पण नंतर 2 साड्या घेतल्या होत्या चांगल्या. होय हो, पण ओवाळणीत मात्र तेच घालायचं होतं मला. आदित्य अगदी तुमच्यावर गेलाय हो. पण अंगठीची मजा आली की नाही? हो अगदी. देवा, असंच आमचं हे घर आनंदाने भरलेलं राहू दे. हॅलो आई. हा मेघना, ए ऐक ना, आदित्यने ना मला पाडव्याची ओवाळणी म्हणून अंगठी दिली आहे. इतकी आवडले ना मला, खूप छान आहे. हो ना, बरं वाटलं ऐकून. आई, बाबांचा फोन आला होता का ग तुला? आज आला नव्हता, पण मध्ये एकदा आला होता. विचारत होते ग मेघनासाठी काय घेऊन जाऊ म्हणून, पण मी त्यांना सांगितलं मी काय काय घेतलंय ते. पण खरंच आले नाहीत का ग हे? नाही ग, नाही आले. मी करणार होते फोन त्यांना, पण मध्यंतरी मला म्हणाले की आम्ही बाबाजींचा जॉब करत असतो, तर आम्हाला डिस्टर्ब करत जाऊ नका. काळजी वाटते का आई? तू काळजी करू नकोस मेघना. तू काय? रागावू नकोस हा, पण तू मात्र तुझ्या संसाराची काळजी घे. अगं असं काय बोलतेस एकदम? नाही तसं नाही ग, पण त्या दिवशी ती चित्रा, तिला जावई बापूंचा फोन आला आणि ती त्यांच्याशी कसं अरे तुरे करून बिनधास्त बोलत होती ग. म्हणजे आमच्या समोर अगदी 2 शब्द बोलली असेल आणि पटकन बाहेर निघून गेली. तेव्हापासून माझ्या छातीत नुसतं धडधडतंय ग. ए आई, असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. असं काही नाहीये ग. आणि चित्रा सोड, असं कधीच कोणाच्याच बाबतीत होणार नाही आदित्याकडून. तो पूर्णपणे माझा आहे. तू अगदी निश्चिंत राहा या बाबतीत. बरं चल, ठेव मग मी. बर ठेव. काळजी घे. बाय. आई पण ना. अरे तू कधी आलास? तू जेव्हा आईला म्हणत होतीस की आदित्य पूर्णपणे माझा आहे, तेव्हा. आहेस ना? बरोबर बोलते ना मी? 1000%. एकदम कुठं तुझ्या डोक्यात ते खूळ आलं माझ्या हातावर मेहंदी बिंदी काढायचं? आम्ही काढतो दिवाळीत. ऑक्टोबर हीट असते ना, मग काढायची थंडाव्यासाठी. बर. आणि माई, आमच्याकडे ना आम्ही मस्त मेहंदीची पानं वाटून मेहंदी लावतो. अजून आहे वाटतं तिकडे हे सगळं. पूर्वी मुंबईत पण होतं ग, कुंपणावरती मेहंदीची झाडं असायची. आता सगळं गेलं. छान काढतेस पण मेहंदी. चित्रा, एक विचारू का ग तुला? का ग लग्नाला नाही म्हणतेस? अगं नको इतकं टेन्शन घेऊस. नसेल सांगायचं ना मला तर नको सांगूस. तसं नाही माई, पण आत्ताच तर BA झालंय माझं. अजून थोडं शिकायला हवं असं वाटतंय. अगं पण तुझ्या अण्णांनीच तुला जिद्दीने शिकवलं ना तालुक्याला पाठवून. हो पण. आणि कुणी सांगितलं ग तुला की लग्नानंतर शिकता येत नाही म्हणून? आता आमच्या मेघनाचंच बघ. अगं लग्नानंतर असं तिने MA केलं, आता नृत्यही शिकतेय. आदित्यने मेघनाला बर्थडे गिफ्ट दिली, डान्स क्लास मध्ये ऍडमिशन घेऊन दिली लग्नानंतरच्या तिच्या पहिल्या वाढदिवसाला. काय सांगताय? हे नव्हतं माहित मला. अगं आमच्या आदित्य सारखाच तुला मुलगा मिळेल की एखादा, छान समजूतदार हुशार. फक्त तू हो म्हणायला हवंस. बरोबर आता ऐकायला येत नाही ना काय? काढ काढ मेहंदी काढ. आदित्य, अरे हा, अर्चुताई खुश होणार आहेत म्हणजे 2-2 गिफ्ट्स बघून.
पण आदित्य, त्यावर 1 नंबर का लिहितोयस? कारण याच्यावर 2 लिहायचं आहे. या आदित्य प्लीज, हा प्लीज, वाईट जोक्स नको आहेत. हा वाईट होता. नाही नाही, खूप छान जोक होता हा, मस्त होता. काय रे, सांग ना काय प्रकार आहे? 1 2. आदित्य, काही गडबड नाहीये ना? गडबड? कोण गडबड? छे, काही गडबड वगैरे नाही. अच्छा अच्छा, इकडे इकडे माझ्याकडे बघून बोल. हा नाही नाही, मला वेळ नाहीये. अच्छा, वेळ नाही काय? बरं, थोडक्यात काय, अर्चुताईंचं कठीण आहे आज, हो ना? बड़े धोके है इस राह में. अर्चू तू सुधारणार नाही. रेडी. चला. बाई. या, बसा बसा बसा. फराळ केलास का? नाही नाही, मेघना आणते. हम्म. माई मेहंदी. हम्म. बघू बघू बघू. मस्त आहे यार. हो ना? तू काढलीस? चल रे, मी कुठली काढते, चित्राने काढले. या बघू. मस्त येतो ना वास? हो. अरे, असं काय बघत बसलास प्लेट कडे? एवढं आणलंयस? मी काय राक्षस आहे काय? अरे सगळ्यांसाठी आणले आदित्य. माई करंजी खातील, मी चकली घेईन, हो की नाही? हो तर. घे घे, तुला हवे? माई, तुमच्या या कांजी केलेल्या साड्या कुठे ठेवू? अर्चू वहिनीने दिल्या. छान. तू दिसलीस, तुलाही कामाला लावलं वाटतं तिनं. काय आहे ही? नाही हो, मीच म्हणले तिला. बरं कुठे ठेवूया? मीठ. दे दे, मी ठेवते. तुला हवे का ग चकली? अगं हो, तू काढलेली मेहंदी बघ किती रंगली, मस्त. अय्या हो, खरंच छान दिसते ना. माई, तुम्ही मला पुड्याच्या वड्या शिकवणार होतात, ते राहिल्याच आता. अगो बाई, अगं उद्या शिकवेन, त्यात काय आहे? आज काय नाही, उद्या काय? उद्या आहे कुठे मी? आम्ही जाणार आहे ना उद्या. अगो बाई, खरंच की विसरूनच गेले रे. बरं थांब, तू डबे द्यायचे तुझ्या बरोबर, ते डबे तयार करते मी. हा, फराळच्या अण्णांना दे बरं का. आलीच मी. ऐक. चित्रा, उद्या तुझं जाणं कन्फर्म झालंय का? हो. अगं पण ते जाऊ दे आदित्य, खूप प्रयत्न केलेस तू. आता जे माझ्या नशिबात असेल तेच होईल. आणि मी तयार आहे आता घरी जायला. अय्या, हे काय, तयार पण झालायस तू? म्हणजे काय? अरे बायकोच्या भावाकडे जायचंय, उगाच माझ्यामुळे उशीर नको, हो की नाही? मुलांना पण कपडे काढून दिले. एवढं काही अगदी बोलायला नको ह्या लगेच. माझी काही अगदी अंघोळीपासून तयारी नाही. कपडे बदलले की झालं. काय घालणार आहेस? काय घालू सांग ना. काय ड्रेस घाल, साडी नेस, फक्त माझ्या आवडीचा रंग असू दे म्हणजे झालं. येस बॉस. अमित, बघता बघता संपली रे दिवाळी. हो ग, परत आपलं रुटीन सुरू. मीटिंग्स, क्लायंट, प्रेझेंटेशन, स्टोरी बोर्ड. हो ना, आमचं ही शाळा, डबा, स्वयंपाक, गृहपाठ सुरू. हे पण आमच्यापेक्षा तुमचं काम कठीण आहे. पण तुला सांगू का अमित, तरी बरं अमित, आपली जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे जरा तरी बरं आहे. काय होतं ना, जबाबदाऱ्या शेअर होतात. आपण जरा निर्धास्त असतो रे. आणि मुलंही कशी एकटी नाही पडत, कुणी ना कुणीतरी असतंच घरामध्ये. पण ह्या सगळ्याचं क्रेडिट ना नानामाईंचं आहे. हा, पण नानामाईंच्या सुना सुद्धा गोड आहेत बरं का. गप बसा, काहीही उगाच आपलं. अरे मी सिरियसली सांगतोय.
यातला एक जरी एलिमेंट गडबड असताना तरी जॉईंट फॅमिली खतरनाक झाली असते. म्हणजे असं सरसकट नाही सांगतायत की या सगळ्यावरचं उत्तर म्हणजे जॉईंट फॅमिली किंवा चौकोनी फॅमिलीमध्ये त्रासच त्रास असतो. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं काय तर माणसांची एकमेकांशी असलेली अटॅचमेंट. म्हणजे तुम्हाला एकमेकांच्या सुखाची किती पर्वा आहे, तुम्ही कसं आणि काय जुळवून घेताना यावर सगळं असतं. खरंच रे अमित, तू एक गोष्ट नोटीस केलीस का रे? कोणती? नाही म्हणजे वधूवर सूचक मंडळामध्ये जेव्हा मुलगा किंवा मुलगी नाव नोंदवतात ना, तेव्हा मुलाच्या बाजूने असं मेन्शन केलेलं असतं की मुलाच्या भावाचं लग्न झालेलं आहे, मुलाची बहीण विवाहित आहे. म्हणजे कुठलीही जबाबदारी नाहीये. आणि मुलीकडच्यांकडून पण ही अपेक्षा व्यक्त केली जाते की मुलीवर कसलीही जबाबदारी नको. म्हणजे बघ ना, लग्नाच्या सुरुवातीपासूनच आपण आपल्या माणसांची जबाबदारी नाकारत असतो, नाही का? हो ग, हा पॉईंट म्हणजे लक्षातच नाही आला. म्हणजे उद्या पल्लवच्या लग्नाच्या वेळेस जर का पल्लवने लिहिलं की आई वडिलांची जबाबदारी आहे, तर तो काय बाद? अर्थात पल्लवच्या लग्नापर्यंत हे सगळं नाव नोंदवणं वगैरे गेलेलं असेल आणि त्यात तो आपला मुलगा आहे, त्यामुळे तो त्याची बायको स्वतः निवडणार, त्याबद्दल चिंताच नको. पण या सगळ्याला अजून बरीच वर्ष आहेत. सध्या तुम्ही तयार व्हायचं मनावर घ्या. अरे हे बघ आले. आम्ही कसे दिसतोय? एकदम मस्त. बाबा हा? याखाली शूज घालू का फ्लोटर्स? ए पल्लव, प्लीज शूज वगैरे नको. हा विजया, त्याला हवं ते घालू देत ना, फक्त स्मार्ट दिसला पाहिजेस माझ्यासारखा. काय ए आई, तू पण चल ना, तुला पण एकदम स्मार्ट गर्ल बनवते. माई, मी जाऊन येते हा गणेश दादाकडे पटकन. हो या, सावकाशी आहे. मी फराळाचं घेतलंय गणेश दादासाठी. अगं चित्रा चालले ना उद्या, म्हणून अण्णांसाठी फराळाचा डबा देते. हो अय्या, मी विसरलेच होते. बरं येते हा माई. हो सांभाळून ये, हा. हे तुमचे इस्त्रीचे कपडे. अगं तू कशाला आणलीस चित्रा? अय्या त्याला काय, माईंच्या साड्या आणल्या तसेच तुमचे कपडे. एक काम करशील प्लीज, प्लीज माझ्या रूम मध्ये ठेवशील का? मी अगदी निघाले. अगं ठेवते की. थँक्यू चित्रा. अय्या थँक्यू काय. येते माई. हो. अपसेट आहेस का रे आदित्य? माझं ना डोकं गेलंय. आदित्य स्वतःचाच राग येतोय मला. पण का? चित्रावरून अपसेट आहेस का? हो, काय बोलली ते ऐकलंस ना? अरे पण आदित्य, नशिबात असेल तर होईल म्हणे. एकतर ना मला हा ऍटिट्यूडच आवडत नाही. स्वतःचं नशीब स्वतःच घडवायचं असतं. त्याचं कोणी हताश झालं ना की मला राग येतो. पण प्रत्येकाचा स्वभाव असतो ना रे. परिस्थितीला सामोरं जाण्याची, परिस्थितीला हाताळण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना आदित्य. तिला मे बी पुढचं काही झेपत नसेल. अरे पण मला तर झेपतंय ना. तिने माझ्यावर विश्वास टाकला होता. मीच काही खटपट केली नाही म्हणून आता तिला परत घरी जावं लागतंय. तिचे बाबा काय, एखादा मुलगा बघतील आणि लावून टाकतील तिचं लग्न. त्याचं बँक बॅलन्स, त्याचं घरदार, शक्य असली तर गाडी, नोकरी, जबाबदारी सगळं पाहतील आणि इथं आपली मुलगी देणं सुरक्षित आहे असं समजून लावून टाकतील तिचं लग्न. अरे पण चित्राच्या मनाचं काय? ती सुखी होईल अशा लग्नाने? माझं तुझ्याशी असंच लग्न झालं ना रे आदित्य. आणि बघतोयस ना तू किती सुखी होत आपण. पण प्रत्येकाला आदित्य किंवा मेघना नाही मिळत. तिच्या आयुष्यात येणारा तो अनोळखी मुलगा कसा असेल नाही ना सांगू शकत. आता बघ, तुझ्या पण आईबाबांचं लग्न याच निकषांवर झालं ना. पण आज कुठे ताई? बाबांबरोबर राहणं अशक्य होऊन वेगळ्या राहतायत त्या. फक्त सुरक्षित चौकट म्हणजे सुखी नाही ना. आणि मला तर वाटतंय की चित्राला त्या चौकटीत जायला मीच भाग पाडतोय.
कारण शक्य असूनही मी काहीच करत नाही. मीच त्या मनोजच्या फोनची वाट बघत बसलो. तो तिला फोन करेल याची वाट बघत बसलो. मी कधीही उठून त्याच्या गावी जाऊ शकत होतो ना. पण मग त्याचं तू आत्ताही करू शकतोस. कसं काय? आणि घरच्यांना कारण काय सांगू कुठे चाललोय म्हणून? नाही, निदान ऑफिसच्या कामाने चाललोय असं जरी सांगितलं ना तरी गावाचं नाव सांगणार. आणि इतक्या आड गावात कसलं आलंय ऑफिसचं काम? म्हणजे सगळं रचून खोटं सांगावं लागेल. त्याच्यावरून आधीच वाद चाललेत आपल्या. तू पण रागावलीस माझ्यावर. शिवाय माझ्या सुट्ट्या पण चालू आहेत. आता हे सुट्ट्यांमध्ये काम कुठून आलं असं विचारल्यावर काय सांगू?